वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं. काल आपण 9वा श्लोक झालेला 12व्या अध्यायाचा. तर 8व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं मय्येव मन आगच्छ मयि बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत उत्पन्न संशय. माझ्यातच मन ठेव आणि बुद्धीत माझ्यातच बुद्धीचा निवेश कर, म्हणजे बुद्धी माझ्यातच ठेव. आणि असं जर केलंस तर आता ऊर्ध्वन्न संशय, म्हणजे तुझा उद्धार होईल. यात काही संशय नाही. म्हणजे या प्रेमी माझ्यावर असं प्रेम चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी मृत्यूरूपी संसार सागरातनं उद्धार करणारा होतो, असं भगवान म्हणतात. आणि मग 9व्यात म्हटलंय ते आता सतत मन ईश्वरावर ठेवणं कठीण आहे. व्यवहारात कुठे पटकन ईश्वराचं स्मरण आहे आणि व्यवहारात अटकून कुठे ते स्मरण बाजूला पडेल सांगता येत नाही. आणि अर्जुनाचे भाव पण त्यांनी ओळखलेले आहेत की सतत स्मरण नाही राहिलं तर काय करायचं ते 9व्यात सांगितलं. अथ चित्तम समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. म्हणजे जर हे असं शक्य नाही झालं माझ्यावरच आधान मनाचं ठेवायचं, तर तो माझ्यापासून मन बाजूला झालं की पुन्हा ते जागेवर आणण्याचा अभ्यास सतत करायचा. आणि तो अभ्यास सतत करून प्रार्थना, इच्छा, तळमळ एकाच गोष्टीची करायची. मामिच्छाप्तुं म्हणजे माझी इच्छा, म्हणजे मला आप्तुम म्हणजे प्राप्त करण्याची, मला प्राप्त करण्याची इच्छा करत राहून अभ्यासाने पुन्हा पुन्हा ते माझ्यावर चित्त ठेवा. समाधातून म्हणजे समय ह्याच्या म्हणजे सम अवस्थेत चित्त माझ्यावर ठेव, म्हणजे निर्विचार ते चित्त झालेलं आहे, म्हणजे आत्मानंदात तो निमग्न झालेला. तर असं अभ्यासाने परत परत करत सांगितलं. आता हेही अर्जुनाला वाटलं की आता युद्ध करतोय किंवा काही गोष्टी करतोय त्याच्यात विचार, तो व्यवहाराचा विचार असताना हे सगळं अभ्यास प्रत्येक वेळी घडेलच असं नाही. तर त्याकरता पुढे सांगतात भगवान 10व्या श्लोकात, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. म्हणजे अभ्यास तो असा करण्याला, मनशोधन हाच अभ्यास आहे. ते आपण मागेही पाहिलं की मुख्य स्वरूपानुसंधान म्हणजे स्वरूपावर, म्हणजे ईश्वरावरच चित्ताचं संधान. आणि संधान म्हणजे म्हणजे त्याच्या मागे म्हणा किंवा त्याचं अनुकरण करून अशा ह्यांनी, म्हणजे त्याच्यावर त्याचं संधान ठेवणं हे मुख्य आहे. आणि ते होण्यासाठी वायाचे जे मनशोधन म्हणजे हा प्रयत्न आहे, अभ्यास योग. आणि ते नाही जमलं तर मत्कर्म परमो भव. मत्कर्म माझी कर्म काय, भगवंतांनी याकरता अवतार घेतला, परित्राणाय साधूनाम विनाशाचे दुष्कृतम, त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करणं. आता साधूंच्या परित्राणामध्ये नुसतं त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना वाचवलं असं नाही. एक तर सगळ्या जीवांच्या वृत्तीमध्ये जी साधू वृत्ती आहे किंवा जी सद्वृत्ती आहे तिचं रक्षण करून वर्धन करणं हे परित्राणाय साधूनाम आहे. त्याचबरोबर जे साधू आहेत त्यांना त्यांच्या प्रती आदर दाखवणं, त्यांची पूजा करणं, त्यांचा मान ठेवणं. ब्राह्मण हे मला माझ्यापेक्षाही प्रिय आहेत असं भगवान म्हणतात. ब्रह्म जाणलेले जी आहेत ते. आणि भागवतात ही श्रीकृष्ण चरित्रात ते आलेलं आहे की जेव्हा एकदा ते एक राजा असतो आणि तो त्याला सरड्याचं रूप मिळालेलं असतं आणि
त्याच्याही नकळत ब्राह्मण दुखवले गेलेले असतात, अशी ती गोष्ट आहे. तर त्याला तो सरड्याचा जन्म घ्यावा लागतो. आता ती डिटेल जाऊया नको गोष्ट, पण तेव्हा भगवान आपल्या सगळ्या मुलांना आणि नातवंडांना वगैरे सांगतात, की ब्राह्मणाचं मन दुखवेल असं तुम्ही कधीही काही वागवू नका. आणि ही सूचना देऊन सुद्धा पुढे व्हायचं ते होतं. ते सांबाला दुर्बुद्धी होते आणि तो स्त्रीवेश धारण करून विचारतो मला काय होणार वगैरे वगैरे, ते आपल्याला माहितीच आहे. पण यात म्हणजे सांगायचं म्हणजे काय, ब्राह्मणाचा आदर हे फार मोठं भगवंतांनी लोकसंग्रहाकरता करूनही दाखवलेलं आहे. आणि नारद महर्षी एकदा त्यांची 16,008 स्त्रियांबरोबरचा संसार ते कसा करतात, ही लीला त्यांना पाहायची असते म्हणून ते जातात. आता तेही स्वतः अवतारीच आहेत. त्यामुळे योग मार्गाने पटकन इथून तिथे ते जाऊ शकतात. नाहीतर एका दिवसात 16,008 ठिकाणी जाणं हे साधारण मनुष्याला शक्य नाही. पण जिथे जिथे नारद घेतले तिकडे तिकडे असं सांगतात, की कुठे भगवान विश्रांती घेत आहेत, कुठे जेवायला बसलेत, नारदांना या या आपण बसा म्हणतायत, कुठे शस्त्रपारक करतायत, कुठे विचार विनिमय चाललेला आहे, कुठे घरातले नाती वगैरे आलेले आहेत, त्यांना परत पाठवताना त्यांच्याबरोबर काही दिलं की नाही अशी त्यांची चौकशी वगैरे चाललेली आहे. या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्यवहार चालले आहेत. पण प्रत्येक ठिकाणी नारद महर्षी गेल्यानंतर त्यांची पूजा केल्याशिवाय भगवंतांनी त्यांना सोडलं नाही. म्हणजे जे माझे भक्त आहेत त्यांचा मान कसा राखायचा हे मीच दाखवतो, हे भगवान दाखवून देतात. तर त्यामुळे मत्कर्म परमोभवामध्ये जसं मुख्य स्वरूपानुसंधान या श्लोकात मोठ्या महाराजांनी म्हणजे टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे मुख्य स्वरूपानुसंधान वाया की जे मनशोधन, आता म्हणजे तो अभ्यास झाला आणि तो अभ्यासही सतत होत नसेल तर तो होण्याकरता किंवा तशी बुद्धी होण्यासाठी मत्कर्म परमोभव म्हणजे काय, तर देवगुरु सेवन, देव आणि गुरु यांचं सेवन आणि त्याच्याप्रमाणे देवतुल्य गुरुतुल्य ज्या ज्या विभूती आहेत त्यांचंही सेवन आलं. ब्राह्मण जे ब्रह्म जाणलेले आणि सन्मार्गाने चाललेले त्यांचा मान ठेवून त्यांचे आदर ठेवून त्यांची व्यवस्था पाहणं. क्षत्रियाचा धर्म असा आहे की बाकी 3 वर्णाचं संरक्षण करणं इत्यादी जे काही मतकर्म आहे ते मत्कर्म परमोभव, म्हणजे माझ्यासाठी कर्मात परम म्हणजे ते कर्म करणं हेच परम लक्ष तू ठेव हे सांगितलंय. म्हणजे एकतर मत्कर्म म्हणजे माझी कर्म आणि नंतर म्हणतात मदर्थमपि कर्माने किंवा माझ्या करता कर्म, म्हणजे माझी कर्म आणि माझ्या करता कर्म. माझी कर्म म्हणजे जे परित्राण साधूना म्हणजे धर्माचं रक्षण करणं हे आहे. आणि माझ्या करता कर्म म्हणजे मी माझी प्राप्ती होण्याकरता जी काही उपासना आहे ती कर्म. आणि त्याच्याही शिवाय आज जर काही आपण व्यवहारात आहोत, व्यवहारात असताना आपल्या मनात चांगल्या वाईट ह्या इच्छा असणार आहेत, त्या इच्छा जोपर्यंत आहेत तोपर्यंत भक्ती पूर्ण शक्य नाही. मय्येव मद आदस्व हे होऊ शकणार नाही. तर त्यामुळे असं आहे की राजस तामस इच्छा याचा उपासनेनी त्या शांत करत जाणं आणि सात्विक इच्छांचा पूर्तता करून त्यांची आसक्ती सोडणं. म्हणजे कोणाला शाळा काढणं असं किंवा जे सोशल वर्क आपण म्हणतो त्या प्रकारच्या ज्या सात्विक इच्छा आहेत त्या सोडायला जरी नाही सांगितल्या तरी त्या करताना त्याची इच्छा ही निघून जाऊन दे हे तर नक्कीच करायचंय. कारण शेवटी कर्मसन्यासात ती एक मी हे करतो आणि हे मी केलंच पाहिजे किंवा हे मी नाही केलं तर कोण करणार हा भाव गेला पाहिजे. अर्जुनाचा पण तोच अहंकार यांनी घालवला ना भगवंतांनी, की मी राहिलो तर हे मरतील, मी नसलो तर हे वाचतील. ही जी भूमिका आहे तो अहंकार भगवंतांनी घालवलेला.
तर तसं म्हणजे मदर्थमपि कर्माणी म्हणजे माझ्या करता कर्म कर आणि असं जर तू केलंस तर तुला सिद्धी मिळेल. आता याच्या पुढे पुन्हा ते सांगतायत जर हेही शक्य नसेल तर काय? कारण अर्जुन कदाचित त्यांना दिसतंय किंवा हे अर्जुनाने सगळ्यांकरताच सांगायचंय. त्यामुळे भगवान समजू शकतात की सतत असंही शक्य नाही की दिवस रात्र मी कर्म करतोय, हे परमेश्वराचं करतोय, हे करतोय. काहीही वेगळीही कर्म घडू शकतात. काही मनोरंजनाकरता घडू शकतात. काही आपल्या तम आणि गुणाच्या उद्रेकाने घडू शकतात. राग येतो आपल्याला किंवा लोभ निर्माण होतो. असत्य बोलावंसं वाटतं. तर ते बाकी करताना वेगळी जी कर्म होतात, तर मग त्यावेळी काय करायचं? तर मग त्यावेळी अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. म्हणजे माझ्याच म्हणजे मला प्राप्त करायचंय हा उद्देश ठेवून ज्या काही वासना आहेत त्यातल्या सद्वासनांची पूर्ती करायसाठी प्रार्थना जरी केली तर ती वासनापूर्तीसाठी नुसती प्रार्थना नसून ह्या वासना मनातनं तरी काढून टाका किंवा जर त्या राहणार असतील तर त्या सद्वासना असल्यामुळे त्याचा माझा संकल्प आहे तो पूर्ण केला. तुका म्हणे नामा म्हणे केशव राजा केला पण चालवी माझा. हे लोकांच्या कल्याणाकरता किंवा असं काही जर असेल तर तो ईश्वराकडे मागून पूर्ण करायलाही हरकत नाही. तर मदाश्रित होऊन ते कर्म कर. मद्योगम आश्रित म्हणजे ते करून शेवटी मला काय प्राप्त करायचं की त्याबद्दलही इच्छा बाजूला झाली आणि फक्त ईश्वर प्राप्तीची इच्छा राहावी असं. आणि सर्व कर्म फलत्यागन ततः कुरु यतात्मवान. आणि सगळी जी कर्म होत आहेत त्या सगळ्या कर्माचा तू त्याग कर. कसा त्याग कर? तर यतात्मवान. आत्मवान म्हणजे सर्व इंद्रिय मनबुद्धी म्हणजे अंतःकरण तत्व याच्यावर ताबा मिळवणं म्हणजे आत्मवान होणं. बलवान म्हणजे बळ मिळवणं. आत्मवान होणं म्हणजे आत्म या पदार्थाचा इथे आत्म म्हणजे जीवात्मा. जीवात्म्याचा कंट्रोल आपल्या आत्मस्वरूपाकडे लावणं. सर्व इंद्रिय आणि मन हे त्याच्या तत्पदी लावणं हे म्हणजे यतात्मवान झालं. तर तसं यतात्मवान होऊन सर्व फलाचा त्याग कर. आता सर्व फलाचा त्याग कसा कर? तर पूर्ण त्याग असा करता येतो की कर्म करताना हे मी करत नाही. परी मनो वाचा देहे ऐसा व्यापार तो नोहे, हे मी करत आहे ऐसे न म्हणे असं माऊली सांगतात ज्ञानेश्वरीत. तर हे मी करतच नाहीये, ईश्वर करतोय. कारण विश्व चळत असे जेणे परमात्मेने असं माऊली म्हणतात. कारण विश्व चळत असे म्हणजे चालतंय. त्याची कार्य सगळी त्या परमात्म्यामुळे होत आहेत. आणि चळत असेचा दुसरा अर्थ चंद्र सूर्य आधी जे लोकपाल आहेत ते जे विश्व चालवत आहेत ते रोज नियमाने त्यांचं कार्य करतायत. उगवणं, मावळणं, इंद्राचं ठराविक काळी पर्जन्य देणं, हे सगळी जी कार्य करतायत ते ईश्वराच्या भीतीने आहे. त्या दृष्टीनेही चळत आहे असा अर्थ घेता येतो. तर सांगायचं काय की सगळी जी कर्म आहेत ते तूच करतो ही बुद्धी जर ठेवता आली तर ती करणं महत्वाचं आहे. आता मय्येव मन आदस्व हे नाही जमलं तर मदर्थमपि कर्म किंवा अभ्यासेने तू कौंतेय किंवा अभ्यास योगेने तर तो म्हटलंय. ते नाही झालं तर मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणी सांगितलंय. ते पण नाही झालं तर जे काय करतो ते माझ्या आश्रित होऊन कर. माझं स्मरण करून, विष्णू स्मरण करून जे काही केलं त्याचा आपल्याला
बाधा होत नाही. त्याचा संघ हळूहळू आपला सुटून जातो. म्हणूनच सर्व कर्म योगात जे काही पूजा किंवा काही यज्ञाधिक संकल्प आहे त्याच्यात शेवटी अ, अ, यस्य स्मृत्याच नामोक्त्या असं म्हणून एक श्लोक आहे की ज्याच्यात म्हणजे विष्णू स्मरणाने सगळ्या कर्मातली जी गॅप राहिलेली आहे किंवा काही त्रुटी राहिले ती पूर्ण होते किंवा प्रमादात कुर्वंताम कर्म प्रचवेत धरेश्वर स्मरणादेव तद्विष्णू संपूर्णासा दिती स्मृती म्हणजे कर्म करताना जे काही न्यून आहे ते विष्णू स्मरणाने त्याची परिपूर्ती होते. म्हणून कर्म करताना जर ईश्वराचं स्मरण राहिलं आणि तोच बुद्धी देतोय त्याप्रमाणे माझं कर्म होते. केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मी तथा करोमी म्हणजे जो कोणी देव परमात्मा माझ्या हृदयी स्थित आहे तो जसा मला नियुक्त करतोय तसं माझं कर्म होतंय. मात्र हे दृढ वाटलं पाहिजे. तिथे मग शंका नाही. मग तिथे गिल्ट नाही, काही नाही, काही नाही. पण हे सतत वाटलं पाहिजे. कुठेही मी करतोय म्हटल्यावर मग तो बाधा होणार. सतत परमात्मा करतोय म्हटल्यावर तुमच्याकडनं वाईट कर्म होऊच शकणार नाही. कारण भगवंतांनीच सांगितलेलं आहे की अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्यभाग साधुरेव स मंतव्या सम्यक व्यवस्थितोही सहा. का? कारण असं जर भजते माम अनन्य भाग असं झालं की मग लगेचच म्हणजे क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीही नमे भक्ता प्रणच्छती म्हणजे जर तुम्ही अनन्य होऊ शकलात ईश्वराबद्दल तर पापकर्म जी काय झाली असतील किंवा तेव्हा चालू असतील ती सगळी बाजूली पडून तुम्ही धर्मात्मा लगेच होऊन जाता हे भगवंताचं वचन आहे. तर त्यामुळे सर्व कर्म फलत्याग म्हणजे एकतर मध्योगमाश्रित म्हणजे तोच करतोय असं आणि म्हणजे त्याच्या स्मरणाने ते करणं असं आणि सर्व कर्म फलत्याग म्हणजे सर्व कर्म एखादं कर्म केल्यानंतर ते ईश्वराला अर्पण करणं हे चांगलंच आहे म्हणजे तोही मार्ग आहे पण त्याच्याही पेक्षा करतानाच मी करत नाहीये ईश्वर करणं हा खरा कर्मसन्यास आहे कर्मफल त्याग आहे. तर असं कर म्हणून सांगतात. आता इथे कोणाला असं वाटू शकेल की मय्येव मद आदस्व हे सर्वात वरचं झालं. ते नाही जमलं म्हणून दुसरं झालं. ते नाही जमलं म्हणून तिसरं झालं. आता असं नाहीये. मय्येव मद आदस्व हे 24 तास आपल्याला करता येईलच असं नाही. म्हणून दुसरं झालं म्हणजे तेच साधन कमी आहे असं नाही. म्हणून सर्व कर्म फलत्याग हे नाही जमलं, ते नाही जमलं, ते नाही जमलं तर निदान सर्व कर्म फलत्याग कर जरी भगवंतांनी सांगितलं तरी लगेच भगवंत सांगतायत. शेवटी जरी सांगितलं असलं तरी त्याचा जो दर्जा आहे तो बाकी साधनापेक्षा वरचा आहे हे सांगतायत 12व्या श्लोकात. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाय ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शांतिरनंतरम. श्रेय कशात आहे? श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञानाच्या अभ्यासात म्हणजे श्रेय आहे म्हणजे अभ्यास नुसतं न करता ज्ञानाचा अभ्यास म्हणजे मर्म जाणून केलेला अभ्यास हा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते ज्ञानापेक्षा ही ध्यान करणं हे विशिष्य आहे. परमात्म्याच्या सगुण रूपाचं असो निर्गुणाचं असो निर्गुणाच्या ध्यानात क्लेश आहेत पण ते जरी जमलं किंवा सगुण ध्यान आहे तर ते ध्यान ज्ञानाभ्यासापेक्षा विशेष आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफल त्याग विशेष आहे हे सांगितलंय. म्हणजे सर्वात श्रेष्ठ असा कर्मफल त्याग आहे. आणि हेच होतं ना आपल्याला जे सुलभ साधन आहे ते सोप्य असल्यामुळे कमी दर्जाचं वाटलं जातं. पण तसं नाही. आपण नामस्मरण म्हणतो. सगळे संत सांगतात
नामस्मरण करा. कलियुगाच्या त्यात त्यात अजून कलियुगात नामस्मरणानेच मुक्ती प्राप्त आहे. पण कुठेतरी आतून ते पटत नाही आपल्याला, कारण सोपं मिळालेलं आहे. सोपं मिळालं एक गोष्ट आहे, की एका माणूस आपल्याला चिंतामणी मिळावा म्हणून तप करायला लागतो. तो तपाला बसतो आणि तासाभरात त्याच्या मांडीवर काहीतरी पडल्याचं त्याला जाणवतं. बघतो तर मणी असतो एक तेजस्वी आणि असा. तर तो विचार करतो, अरे चिंतामणी मिळवायचा तर एवढूसं नुसतं एका तासाभराच्या ध्यानाने थोडीच मिळणार आहे. म्हणजे हे कोणीतरी चेष्टा करून काहीतरी टाकलंय. म्हणून तो मणी फेकून देतो आणि तसाच ध्यान करतो. ध्यान करत करत तपश्चर्या करतोय. 1 वर्ष, 2 वर्ष, 12 वर्ष होतात. 12 वर्षाच्या शेवटी पुन्हा त्याला मांडीवर काहीतरी पडल्याचा जाणवतं. आता तेव्हा झालेलं काय असतं, की मुलं काही खेळत असतात आणि ते काचेच्या तुकड्यांनी काहीतरी करत असताना एक जण तो तुकडा फेकतो, तो यांच्या मांडीवर येऊन पडतो. त्या काचेच्या तुकड्याला तो काचेचा मणी असतो, तुकडा म्हणजे मणी असतो. तर एवढं तप केल्यावर मिळाला म्हणजे हा खरा चिंतामणी म्हणून तो आनंदाने तो मणी घेऊन उठून निघायला जातो. सांगायचं तात्पर्य काय, की वरकरणी जे सोपं वाटतं, तेच साधन खरं आपल्याला पुढेपर्यंत नेणारं आहे. त्यागात शांतीरनंतरम हे नुसतं कर्मफल त्यागाने होतंय. पण अर्थातच ते म्हणतो तितकं सोपं नाही. नामस्मरण सोपं आहे. पण बसून पहा, किती एका ठिकाणी एका वेळी बसून 3 तास मांडीनं हलवता एखादं साधन करणे याला असंजय म्हणतात. होतं का ते? सोपं असलं तरी होत नाही. पण विषयाधिक जे त्रास देणारे आहेत, ते आपण 24 तास करू शकतो. हीच माया आहे ईश्वराची. आणि ही आपल्या कर्माचं फळ म्हणून त्या मायेतही आपण अजून आपल्या कर्मानी हा सगळा भास अजून वाढवून ठेवलेला आहे. पण म्हणून हे सुलभ जे साधन आहे, त्याच्यात कारण खरं बघितलं तर परमात्मा हे काय आहे? एक किती सोपं आहे. सत, चित, आनंद संपलं. याच्यापुढे काही वर्णन करायची गरजच नाही. एकमेव अद्वितीय असं एवढंच त्यांचं हे आहे. व्यापक असल्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगळंही नाहीये. किंबहुना संकुचित असण्यात वैविध्य आहे. एखादं रूप सीमित आकाराचं असेल तर त्याच्या पलीकडे दुसरं काहीतरी असणं अपेक्षित आहे. पण हे व्यापक असल्यामुळे याच्याशिवाय दुसरं काही नाही इतकं खरं तर सोपं आहे. पण तेच कठीण होतं याचं कारण म्हणजे ईश्वराची माया, आपली कर्म आहेत. तर अशा पद्धतीने 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत आणि हे असंही नाही की एखाद्याची मय्य व मद आदस्वची स्टेज आहे, त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यांनी हे करावं, त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्यांनी हे करावं आणि फक्त हेच करावं असंही नाहीये. आपल्याला जसं मिळेल आपण रोजच्या आपल्या दैनंदिन सगळ्या कार्यक्रमात समजा वेळ ध्यानाला ठेवलेली आहे, तर त्यावेळी मय्य व मन आदस्व हे सोपं आहे, ते घडतं. मग काही आपण व्यवहार करतोय, तेव्हा मग ह्या पुढच्या प्रकारातलं जसं जसं आपल्याला येन केन प्रकारेण ईश्वर स्मरण, ईश्वराचा संग आपल्याला राहायला पाहिजे हे पाहायचंय. तर हे 12व्या श्लोकापर्यंत सांगून आता भक्ती कशी करावी हे सांगता सांगता भगवंताला भक्तांबद्दल प्रेम त्यांचं बाहेर येत आलंय. अर्जुन काही त्यांना भक्तांचं लक्षण विचारत नाहीये. पण ते भक्त कसे असतात हे सांगतायत भगवान, कारण त्यांचं प्रेम उफाळून आलंय आणि त्याच्याबरोबर आपल्या मनात भक्ती उत्पन्न झाली की नाही. आपण बऱ्याच वेळा पाहतो की पूर्वी एक म्हणजे मागे एकदा 30 एक किंवा 30 काय 43-44 वर्षापूर्वी दत्त महाराज कवीश्वरांना एका साधकाने प्रश्न विचारला की आपली प्रगती झाली याची पट्टी काय, माप काय, प्रगती झाली हे कसं ओळखावं. त्यांची अपेक्षा होती की साधनात अमुक अनुभव आला, अमुक प्रकाश दिसला, अमुक अनाहत ध्वनी ऐकू आला किंवा काही ठराविक अशा योगिक क्रिया झाल्या
किंवा हे असं काहीतरी सांगतील महाराज. पण महाराजांनी सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे की आपल्या मनाची शांती किती वाढली की नाही, आपलं मन सात्विक झालंय की नाही, ते ईश्वरा नी सांगितलेला जो कर्म आहेत ती करण्यात त्याची रुची वाढली की नाही, हे प्रगतीचं माप आहे. ज्ञानाची जी सगळी लक्षणं आहेत किंवा दैवी संपदा आहे की अभयम सत्व संशुद्धी किंवा स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं म्हणजेच ज्ञान आहे. या एतत् ज्ञानमिती प्रोक्तम आपण पाहिलं भगवंतांनी म्हणालेलं आहे की जी ज्ञानासाठी जी साधनं सांगितली आहेत तीच खरी तर तीच ज्ञान आहेत. अशा दृष्टीने ही अद्वेष्टा सर्व भूतांना, कोणत्याही भूतांपैकी कोणाबद्दलही द्वेष मनात उत्पन्न होऊ नये. म्हणजे अमक्याचं चांगलं झालेलं न बघवणं हे असा तो द्वेष उत्पन्न होऊ नये. कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणून सांगितले तुकाराम महाराजांनी. किंवा समर्थांनी सांगितले राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदरंतरे. कारण सगळ्यांच्या अंतर्यामी तो भगवान आहे. त्या सगळ्यांचे मन जेव्हा आपण राखतो ते एका प्रकारे त्या अंतर्यामी रूपाने असलेल्या भगवंतांचे विविध रूपांचं च्या ठिकाणी आपण त्यांची पूजा केल्यासारखं होतं. तर त्यामुळे अद्वेष्टा हे भक्ताचं किंवा ज्ञानाचंही लक्षण असलं तरी ते ज्ञान आणि भक्तीचं साधनही आहे म्हणूनही येथे सांगतायत. तर 13वा आणि 14वा श्लोक घेऊ आपण हा 12व्या अध्यायातला. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. अद्वेष्टा सर्व भूतानां आपण पाहिला. मैत्रक करुण एवच. याचा अर्थ काय की सगळ्या भूतांचा द्वेष तो करत नाही. आणि मग तो व्यवहार कसा करतो म्हणजे पुन्हा एकदा की हे भक्ताची सहज लक्षण असले तरी आपण भक्त होण्यास लायक होण्याला आपल्याला हे प्रयत्न म्हणून सांगितले की व्यवहारात कसं वागावं. मैत्र करुण एवच म्हणजे मैत्री करुणा हे सांगितलेलं आहे. तर त्यात मैत्री करुणा मुदिता आणि उपासना असे 4 भाग येतात. भागवतात ध्रुवाच्या चरित्रामध्ये जेव्हा ध्रुव वनात जातो निघायला श्री विष्णूंना प्रसन्न करायला, नारद त्यांची परीक्षा पाहायला त्याला अडवतात आणि ते म्हणतात अरे काय तुला मांडीवरच बसायचं होतं ना वडिलांच्या सिंहासनावर, तर मी सांगतो राजांना, मी तुझ्या सावत्राईला सांगतो एवढी त्याच्यासाठी तपश्चर्या करायला आणि विष्णू जंगलातच भेटतात असं कुठे आहे. आपण व्यवहारातही त्यांची प्राप्ती करू शकतो. कशी तर मैत्री करुणा मुदिता उपेक्षा यांनी जे याचे असतील सम अधिकाराचे आपल्या असतील त्यांच्याबरोबर मैत्रीने वागणं. जे आपल्यापेक्षा कमी असतील त्यांच्याबद्दल करुणा ठेवून त्यांच्या उद्धाराकरता किंवा त्यांची ती स्थिती आहे त्याच्यापासून त्यांना वर उचलण्याकरता प्रयत्न करणं हे करुणेचे लक्षण आहे. आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ असतील कोणत्याही क्षेत्रात आध्यात्मिक असो व्यवहारिक त्यांच्याबद्दल मुदिता म्हणजे आनंद व्यक्त करणं. आनंद कोणाचंही यश आपल्याला अरे त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे त्याला मिळालं मला मिळालं नाही हे न करता ज्याला ज्याला जे मिळतंय ते कुठेतरी त्यांच्या पूर्वकर्माचं फळ आहे अशी जाणीव ठेवून त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करणं. आणि जे त्रास देणारे आहेत विरुद्ध धर्माच्या म्हणजे आपल्यालाही विरोध धर्माच्या ह्याच्यात करणारे किंवा हे त्यांची उपेक्षा सांगितलेली. तर या द्वारांनी तो सगळ्यांशी सम असून समोरचा कसा कसा आहे त्याप्रमाणे त्याचं वागणं बदलतंय.
पण ते सगळं वागणं मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा याच्यात कुठेही प्रतिकार नाहीये. आणि ते पुढेही या श्लोकात आलंय की निर्मम आणि निरहंकार असणं आणि समदुःख सुख, सुख आणि दुःखात सम. आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं, ज्ञानाची लक्षणं, भक्ताची लक्षणं ही सगळी सारखीच आहेत, कारण एकच आहेत ते. तिथे शीतोष्ण सुख दुःखेषु असा व्यवहार आलाय. त्याच्यात जो सम असतो तोच स्थितप्रज्ञ म्हणून सांगितलेलं आहे. तर तसंच इथे सम, दुःख, सुख आणि क्षमा करणारा, अहिंसा शांतीर आर्जवम म्हणून दैवी संपदात ते सांगितलंय. तर त्याप्रमाणे क्षमी म्हणजे क्षमा करणारा असणारा, पण पुढे शांतीही सांगितलंय. शांती म्हणजे शांतियुक्त क्षमा, म्हणजे कोणी त्रास दिला त्यांनी मनशांती बिघडली मात्र नंतर माफ केलं असं नाही. शांतीच बिघडली नाही त्यामुळे दुसऱ्याने काही वाईट केलं ही भावनाच नाही. त्यामुळे वाईट केलं तरी मी क्षमा करतो हाही व्यवहार नाही, अशी त्यांची स्थिती होते. पण ती होण्यापूर्वी आपल्याला क्षमा करण्याचा अभ्यास वाढवायला पाहिजे. आणि संतुष्ट, यदृच्छा लाभ संतुष्टो म्हणून सांगितलेलं आहे की जे यदृच्छा म्हणजे प्रारब्धाने, आपलं प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, या ज्या काही प्रारब्धाने आपल्याला जे काही मिळतंय त्याच्यात संतुष्ट राहणं. सततम योगी, ईश्वराशी सतत योग राखून असणं. आणि संतुष्टम सततम असा हा संतुष्टालाही लावू शकतो आपण, की सतत संतुष्ट राहणं, कायम संतुष्ट आहे. ती तुष्टी चांगलं चुंगलं भोजन खाल्ल्यावर संतुष्ट झालं, उपाशी राहिलं तर संतुष्टता गेली असं नाही. मिळालं काय नाही मिळालं काय ते तुष्टी तशीच आहे. त्याचा म्हणून सततम संतुष्ट बरोबर लावलेलं आहे. यतात्मा म्हणजे मागेही एकदा आलेलं आहे. यत आत्मा म्हणजे यत्न करून मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवणारा याला यतात्मा म्हणतात. आणि ते करण्याकरता असलेला दृढनिश्चयही त्यांच्याकडे आहे. दृढनिश्चय हा. आणि मन आणि बुद्धी हे मला अर्पण केलेलं आहे, असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे म्हणून सांगतात. आता युक्ततम कोण आहेत त्याचाच हे एका प्रकारे उत्तराचा हाही भाग आहे की हे जे गुण ज्याच्यात आहेत तो मला प्रिय आहे भगवान सांगतात. आता पुढे सगळं मला कोण प्रिय आहे हेच भगवान सांगते. भगवंताचं जे भगवंता हा अलिप्त आहे, त्याचं तो कशाचाही करता भोगता काही राहत नाही, सच्चिदानंद आहे, हे जरी असलं तरी ही आतली भगवंताची गोष्ट आहे की त्याला त्याचे भक्त प्रिय आहेत. किंबहुना आपण वारंवार पाहिल्यामुळे सृष्टी आणि जीवांची उत्पत्तीच त्यात करताय की तुम्ही मला जाणून घ्या, म्हणजे वेगवेगळ्या रूपाने ईश्वराला स्वतःच्याच आनंदाचा भोग घेता यावा म्हणून ही सृष्टी त्याची निर्माण झालेली आहे. आणि भक्त वात्सल्य आहे त्यामुळे त्याचं, कारण त्या भक्तरूपाने तो स्वतःचाच अनुभव स्वतः घेऊ शकतो. तर हे पुढचे सगळे आता जे श्लोक आहेत की जवळजवळ आता हा आपला 14वा श्लोक झाला. 19वा 20व्या श्लोकापर्यंत प्रत्येक श्लोकातनं मला कोण प्रिय आहे, भक्त कशा प्रकारचा भक्त मला प्रिय आहे हेच भगवान सांगतात. तर 14वा आपण वाचला, अद्वेष्टा सर्वभूतानां 13वा वाचला आणि संतुष्ट सततम योगी हे वाचलं. आता 15वा श्लोक. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर्मुक्तो यस्य च मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको, ज्याचा यस्मान न उद्विजते. उद्विजते म्हणजे
ज्याच्यामुळे लोक उद्विज म्हणजे उद्वेगाला प्राप्त करत नाहीत. म्हणजे ज्याच्यामुळे लोकांच्या मनात उद्वेग अ, अ, निर्माण होत नाही. त्याचबरोबर लोकांनो द्विजते च त्याच्याबरोबर लोक जसं काही जे काही वागतात त्यांनी ह्याला उद्वेग वाटत नाही. दत्त महाराजांनी कसं असतं आपल्याला कर्ममार्गात जाताना तो खूप सूक्ष्म आहे, आपल्याला लक्षात येत नाही. तर त्या सगळ्या कर्म किंवा धर्माचं बहिरंग जे आहे ते अंतरंगाला साह्य होणारं असणं आवश्यक आहे. म्हणजे कसं की सर्वभूत इथे रता हे होण्यासाठी सर्व भूतांच्या प्रति सौहार्द आणि त्यांना आपल्या प्रति सौहार्द हे निर्माण झालं पाहिजे. तर त्याकरता अ, दत्त महाराजांनी सांगितलेलं एकदा की हे 16 ओळ अधिक हे नियम किंवा बाकी जो धर्म आहे तो चित्तशुद्धीला आवश्यक आहे. तो बहिरंग धर्म आहे. पण त्याच्यापेक्षाही मोठा धर्म जो आहे तो अं आंतरधर्म आहे. तो काय आहे? तर कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनात आहे. आणि ते म्हणाले की कोणाही जीवाचा नगडो मत्सर म्हणजे आपल्याकडनं कोणाचा मत्सर होऊ नये हे तर झालं, पण आपलं वागणं असं असलं पाहिजे की आपला मत्सर कोणी करू नये. तर तेच इथे भगवंतांनी सांगितले की यस्मान नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्ष अमर्ष भयोद्वेगैर मुक्तो यस सचमे प्रिया. प्राप्त काही हवं असलेलं झालं तर हर्ष होणं. आनंद आणि हर्ष याच्यात कसा फरक केलाय की हर्ष हा प्राप्ती अप्राप्तीवर डिपेंड आहे. आनंद हे आपलं रूप आहे सच्चिदानंद, त्याला कोणत्या निमित्ताची गरज लागत नाही. तर मिळालं तर हर्ष, नाही तर अमर्ष म्हणजे हेट आपण म्हणतो, त्याचा मत्सर म्हणा किंवा त्याच्याबद्दल राग येणं म्हणा किंवा ते नकोसं वाटणं म्हणा. तर अशा हर्षामर्षाचे उद्वेग ज्याला येत नाहीत आणि त्याच्या म्हणजे त्या हर्षामर्ष आणि भय, भीती पण आहे. भीती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्यापेक्षा दुसरा आहे तोपर्यंत दुसऱ्याचं भय आहे ना. सच्चिदानंद हा सर्वत्र पसरलेला परमात्मा हे कळल्यानंतर भय राहायलाच नको. म्हणूनच श्रद्धावान लभते ज्ञानम जे सांगितले, त्या श्रद्धे याचा अर्थ असा आहे की खरी श्रद्धा कोणती की तिथे तुमचे सगळे निगेटिव्ह विचार गेले. कारण क्रोध गेला, कारण क्रोध करणार कोणावर? सर्वत्र भगवान आहे. काम गेला, कारण इच्छा कोणाची काय करायची? आप्तकाम असा परमेश्वर हेच माझं रूप आहे. संमोह नाही, कारण ईश्वरच सर्वत्र हेच श्रेष्ठ ज्ञान झालेलं आहे. तर त्यामुळे जे काही निगेटिव्ह आहे त्याचं निराश यांनी होणार आहे. तर त्यामुळे भयादी काहीही त्याच्या मनात नाही. असा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे, भगवान म्हणतात. 2च मिनिटं राहिले तर आज इकडेच थांबू. 15वा श्लोक झालेला आहे 12व्या अध्यायाचा. प्रार्थना घेऊ आता. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण परमानंद.